सामान्य घरांमध्ये जगताना अनेक वेळा आपल्याला स्वतःच्या इच्छा आवरून घ्याव्या लागतात. काही स्वप्न अशी असतात जी फक्त पैशाच्या जोरावरच पूर्ण होऊ शकतात. अनेकदा लोक म्हणतात की पैसा हा जीवनातील मुख्य गोष्ट नाही, पण खऱ्या अर्थाने जगण्यासाठी पैशाची गरज मात्र अनिवार्य असते. असो, मला बचत गटाचा हप्ता भरायचा होता, त्यामुळे 2,500 रुपयांची गरज होती. पण माझ्याकडे पैसे नव्हते. माझे पती कामासाठी शहरात राहतात. मी त्यांना कॉल करून सांगितलं, पण ते म्हणाले की आता माझ्याकडे पैसे नाहीत. नवऱ्याने माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून सांगितल्यावर मला चिंता पडली की आता बचत गटाचा हप्ता कसा भरू. वेळेवर हप्ता भरला नाही तर पेनल्टी लागेल, त्यामुळे वेळेवर हप्ता भरणं आवश्यकच होतं. मला एक कल्पना सुचली आणि मी माझ्या शेजारी राहणाऱ्या अर्चनाताईंच्या घरी गेले. त्यांना सांगितलं की मला 2,500 रुपयांची खूप गरज आहे. कृपया मदत करा. मी तुमचे पैसे काही दिवसातच परत करेन. तेव्हा त्या म्हणाल्या, अगं पुष्पलता, खरंच माझ्याकडे नाहीत. असले असते तर नक्कीच दिले असते तुला. मी थोडी विनवणी केली, पण त्यांनी स्पष्ट सांगितलं की खरंच माझ्याकडे पैसे नाहीत. त्यांच्या बोलण्यावरून मला कळालं की ते काही माझी मदत करणार नाहीत. बरं ताई, काही हरकत नाही, मी जाते. आणि मी माझ्या घरी निघून आले. सकाळची वेळ होती. 11:30 वाजले असतील. मी कपडे धुतले आणि गच्चीवर कपडे वाळवण्यासाठी गेले. कपडे वाळवत असताना थोड्या वेळाने अचानक अर्चनाताईंचे पती अशोक तिथे आले. मी त्यांच्याशी बोलले नाही, फक्त एकदा त्यांच्या दिशेने पाहिलं. अर्चनाताई आणि आमची गच्ची एकच होती. एकमेकांच्या घराला लागूनच आमची घरं होती. ते टेरेसवर येऊन सहजच झाडाजवळ उभे राहिले. मी कपडे वाळवून खाली जाणार इतक्यात ते म्हणाले, अहो पुष्पलताजी, काय झालं? तुम्हाला काही पैशांची गरज होती का? मी काहीच बोलले नाही. मला थोडं आश्चर्य वाटलं. मला तर समजलं नाही की त्यांना हे कसं कळलं की मला पैशांची गरज आहे. कदाचित त्यांच्या बायकोनं त्यांना सांगितलं असावं. मी विचारलं, अहो पण तुम्हाला कसं काय माहीत झालं की मला पैशांची गरज आहे? ते म्हणाले, अहो पुष्पलताजी, जेव्हा तुम्ही माझ्या बायकोकडे म्हणजे अर्चनाकडे पैसे मागत होतात तेव्हा मी घरातच होतो. मागच्या खोलीत आराम करत होतो. मला तुमचा आवाज ऐकू आला. खरं तर घरात पैसे आहेत, पण माझ्या बायकोनं तुम्हाला दिले नाहीत. मी आलो असतो आणि तिला सांगितलं असतं की दे, मदत कर. पण माझी बायको तशीच आहे. तिला कोणाला मदत करायला आवडत नाही. बरं जाऊ द्या, जे झालं ते विसरून जा. मी तुमची गरज समजू शकतो. तुम्हाला 2,500 रुपयांची गरज आहे ना? हे घ्या, 3,000 रुपये. असं म्हणून त्यांनी त्यांच्या खिशातून 3,000 रुपये काढले आणि माझ्यासमोर हात करून धरले. मी मुद्दाम म्हणाले, अहो नको, खरं तर मला गरज होती. अहो पण तुमच्याकडून असं पैसे घ्यावेत की नाही यात मला थोडा संकोच वाटतोय. ते म्हणाले, अहो पुष्पलता, घ्या ना, गरज प्रत्येकालाच पडते. आणि हो, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हे जे पैसे मी तुम्हाला देतोय याबाबत मी माझ्या बायकोला म्हणजे अर्चनाला काहीच सांगणार नाही. त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे हे पैसे घ्या. आता मी विचारात पडले, काय करावं आणि काय नको. पण ते पुन्हा आग्रह करू लागले. त्यामुळे शेवटी मी त्यांच्या हातातून ते 3,000 रुपये घेतले. मला फक्त 2,500 रुपयांचीच गरज होती. मी त्यातून 2,500 रुपये वेगळे काढले आणि उरलेले 500 रुपये त्यांच्याकडे परत करत म्हणाले, अहो मला फक्त 2,500 रुपयांचीच गरज आहे. 500 रुपये तुम्ही तुमच्याकडेच ठेवा. बरं पुष्पलताजी, ठीक आहे, जशी तुमची मर्जी. मी एकदा त्यांच्यासमोर हात जोडले आणि म्हणाले, अशोकजी, मी तुमची खूप आभारी आहे. तुम्ही मला अत्यंत योग्य वेळी मदत केलीत. ते हसून म्हणाले, पुष्पलता, तुम्हाला कधीही काही लागलं तर कधीही मला सांगू शकता. म्हणजे आता एवढंच नाही तर पुढेही भविष्यात मी तुमच्या मदतीला नेहमी तयार आहे. मी स्मित करत म्हणाले, बरं, मला खाली काम आहे, मी जाते. ठीक आहे पुष्पलताजी. त्यांनीही स्मित केलं. मग मी माझ्या कपड्यांची बादली उचलली आणि पायऱ्या उतरून खाली आले. खाली आल्यावर घरातलं थोडं काम आवरलं आणि लवकरच दरवाजाला कुलूप लावून बचत गटाचा हप्ता जमा करायला गेले. तिथे 2,500 रुपये भरून आले. त्यानंतर माझ्या मुलीला, प्रियाला
शाळेतून घ्यायला जायचं होतं. ती दुसरीत जाते. तिची शाळा घरापासून फार लांब नाही. त्यामुळे मी तिला पायीच सोडते आणि आणते. शाळा सुटण्याची वेळ झाल्याने मी निघालेच होते. तेवढ्यात रस्त्यात माझ्या नवऱ्याचा, रावसाहेब यांचा फोन आला. मी फोन उचलून हॅलो म्हटलं. तिकडून ते म्हणाले, "अगं पुष्पलता, पैशांचा बंदोबस्त झाला आहे. मी लगेचच पाठवून देतो तुझ्या अकाउंटमध्ये." मी म्हणाले, "अहो झालं काम. मी हप्ता भरूनच आले." "अच्छा, तुझ्याकडे होते का पैसे?" "होय, ठेवलेले होते. तुम्ही नाही म्हणालात म्हणून मी ठेवलेले पैसे वापरले." "हो का? बरं, छान केलंस. चल मग ठेवतो, मला काम आहे." "हो ठीक आहे, काळजी घ्या." त्यांनी कॉल कट केला. मी मुद्दामच त्यांना वाईट वाटू नये म्हणून खोटं सांगितलं की माझ्याकडे पैसे होते. आता जवळजवळ 1.5 महिना झाल्यानंतर माझ्या नवऱ्याचा पगार झाला आणि त्यांनी त्यांच्या पगारातून काही पैसे मला पाठवले. शेजारचे अशोकजी, त्यांच्याकडून मी 2,500 रुपये घेतले होते. ते आता परत करायचे होते. पण हे पैसे कसे परत करावेत हे मला कळत नव्हतं. कारण त्यांच्या बायकोला मुळीच माहिती नव्हती की मी अशोकजींकडून पैसे घेतले आहेत. त्यामुळे ते पैसे फक्त एकांतात, जेव्हा ते एकटे असतील तेव्हाच त्यांना परत द्यावे लागणार होते. पण अशोकजी खूप चांगले आहेत. 1.5 महिना उलटून गेला, पण एकदाही त्यांनी मला पैशांबद्दल काही विचारलं नाही. खरं तर आमचं फारसं बोलणंही नसायचं, ना काही खास संबंध, ना कोणतं काम. फक्त शेजारी म्हणून ओळख एवढंच होतं. मी रोज कपडे धुतल्यावर टेरेसवर कपडे वाळवायला जायचे. तिथे कधी ना कधी अशोकजी वरती दिसायचेच. त्यामुळे मी आता ठरवलं होतं की एक दिवस ते गच्चीवर भेटलेच तर त्यांचे पैसे परत करायचे. एके दिवशी तसाच योग आला. मी सकाळी कपडे धुवून टेरेसवर वाळवायला गेले होते आणि थोड्याच वेळात अशोकजी तिथं आले. त्यांनी मला पाहिलं आणि म्हणाले, "कशा आहात पुष्पलता?" मी हसून म्हणाले, "छान आहे. तुम्ही कसे आहात?" "आम्हीही छानच आहोत." ते म्हणाले, "बघा ना पुष्पलता, मागच्या कितीतरी दिवसांपासून खूप ऊन आहे. असं वाटतंय जणू मे महिना चालू झालाय." मी म्हणाले, "हो ना, कपडे अगदी कमी वेळात वाळतात." मी माझ्या गच्चीवर कपडे वाळवत होते आणि ते काही अंतरावर त्यांच्या गच्चीवर उभे होते. मध्ये 1-1.5 फूट उंचीची छोटी भिंत होती. कपडे वाळवून झाले आणि मी म्हणाले, "अहो अशोकजी, तुमचे पैसे घेऊन टाका ना." "बरं." ते हसत म्हणाले, "अहो पुष्पलता, असू द्या की, एवढी काय घाई आहे? नंतर दिले तरी चालतील." "अहो नाही, 1.5-2 महिने झालेत आता. तुम्ही माझी एवढी मदत केलीत. मी तुमची खूप आभारी आहे. बरं थांबा, देते तुमचे पैसे." असं म्हणत मी त्यांच्याकडून थोडीशी वळून पाठ केली. माझ्या ब्लाऊजमध्ये ठेवलेले 2,500 रुपये म्हणजे 500-500च्या 5 नोटा. मी पैसे बाहेर काढले आणि त्यांच्या दिशेने हात पुढे केला. ते माझ्याकडे पाहत म्हणाले, "अहो पुष्पलता, असू द्या की. मी कुठे मागतोय तुमच्याकडे?" "अहो तुम्ही मागत नाही आहात, हे मला माहीत आहे. पण तुम्ही माझ्यावर उपकार केलात, मदत केलीत. हे माझं कर्तव्य आहे की मी ती रक्कम तुम्हाला परत करावी." मी ठामपणे सांगू लागले. ते हसू लागले आणि म्हणाले, "अहो पुष्पलता, तुमचा स्वभाव खूप प्रामाणिक आहे. माणसाने आयुष्यात प्रामाणिकच राहायला हवं. मलाही प्रामाणिक राहणं आवडतं. बरं हे घ्या पैसे तुमचे." असं म्हणून मी त्यांच्या हातात पैसे ठेवले. "बरं मी जाते आता. माझं काम झालं आहे." "हो पुष्पलता, काही हरकत नाही." "पण अहो पुष्पलता, मी एक सांगू का?" "हो बोला ना अशोकजी." "पुष्पलता, हे बघा, तुम्हाला कधीही काहीही अडचण आली किंवा कसली गरज भासली तर मला नक्की सांगा हं. मला तुमची मदत करायला नेहमीच आवडेल." ते हसत म्हणाले, "माझे पती पुण्यातच राहतात. ते मला आणि माझ्या मुलीलाही
त्यांच्यासोबत पुण्यातच राहण्यासाठी घेऊन जायचा विचार करत होते. पण सध्या काही वर्ष थांबावं लागणार होतं. कारण त्याचा पगार फारसा नव्हता आणि फॅमिलीसोबत पुण्यात राहणं म्हणजे मोठा खर्च. त्यामुळे त्यांनी आधीच ठरवून सांगितलं होतं, काही वर्ष तू इथेच पुरंदरमध्ये राहा. आपली परिस्थिती सुधारली की मी तुला आणि प्रियाला पुण्याला घेऊन जाईन. मलाही काही अडचण नव्हती. परिस्थिती समजून मी त्याप्रमाणे वागत होते. माझा नवरा मंगळवारी पुण्याहून घरी आला, पण ते खूप दमलेले होते. संध्याकाळी जेवण करून लगेच झोपून गेले. मला त्याच्यासोबत थोडा वेळ घालवायची, बोलायची इच्छा होती, पण त्याच्या थकव्यामुळे मी काही बोलले नाही. दुसऱ्या दिवशी बुधवारी माझ्या नंदेच्या मोठ्या मुलाचा साखरपुडा होता. त्यामुळे मी, माझा नवरा आणि माझी मुलगी प्रिया आम्ही तिघही साखरपुड्याला गेलो. बुधवारचा संपूर्ण दिवस तिथे गेला आणि रात्रीही तिथेच थांबलो. गुरुवारी सकाळी मात्र आम्ही आमच्या गावी पुरंदरला परतलो. दुपारी घरी आल्यानंतर मी घरकामाला लागले आणि नवरा त्याच्या काही मित्रांना भेटायला बाहेर गेला. कारण ते खूप महिन्यांनंतर गावात आले होते. त्यांचे बरेच मित्र होते, पण पुण्यात काम असल्यामुळे त्यांना भेटता येत नसे. त्यामुळे गावात आले की ते दिवसभर मित्रांसोबतच असायचे. संध्याकाळ झाली होती म्हणून मी नवरा कधी घरी येतो याची वाट बघू लागले. पण संध्याकाळचे 8 वाजले तरी ते घरी आले नाहीत. नवरा पुण्याहून येऊन 2 दिवस झाले, पण अजूनही ते एकदाही माझ्या जवळ आले नाहीत. मी काही म्हातारी नव्हते. आमचं वय 30-32च होतं. आम्ही दोघं अगदी तरुण. नवरा महिने महिने माझ्यापासून दूर असायचा, पण तरीही मी परिस्थिती समजून घेऊन मनावर ताबा ठेवत असे. पण आता तो घरी आला होता. त्याने थोडं प्रेमानं जवळ यायला हवं होतं. बायकोला वेळ द्यायला हवा होता. संध्याकाळचे 8 वाजले आणि माझी चिडचिड होऊ लागली. शेवटी मी फोन घेतला आणि रागानेच नवऱ्याला कॉल केला. त्याने कॉल उचलला. मी थोड्या कठोर आवाजात म्हणाले, अहो काय हे, सुट्ट्या आहेत तर सगळ्या सुट्ट्या मित्रांसोबतच घालवायच्या आहेत का? बायकोसाठी काही वेळ नाही का तुमच्याकडे? 2 दिवस झाले, पण 2 शब्द प्रेमाने बोलायलाही वेळ नाही मिळाला तुम्हाला. ते म्हणाले, अगं पुष्पलता, असं काय करतेस? येतोय की मी, रस्त्यातच आहे. 10 मिनिटात येतो बघ. बरं लवकर या, स्वयंपाक तयार आहे. असं म्हणत मी फोन ठेवला आणि राहिलेला स्वयंपाक फटाफट पूर्ण केला. थोड्याच वेळात नवरा घरी आला. त्याला पाहून मला खूप आनंद झाला. मग आम्ही दोघांनी एकत्र जेवण केलं. माझी मुलगी प्रिया आधीच जेवून झोपली होती. जेवणानंतर नवरा रूममध्ये जाऊन पलंगावर मोबाईल बघत बसला. मी उरलेलं काम आवरलं, भांडी धुतली आणि मग आरशासमोर उभी राहून थोडीशी सजले. जुनी साडी बदलून नवी साडी नेसली. अंगावर हलकासा अत्तर शिंपडला आणि मग हळूच नवऱ्याकडे गेले. ते मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होते. मी अगदी त्याच्या जवळ जाऊन बसले आणि लाडात म्हणाले, काय बघत आहात नवरोबा? ते हसून म्हणाले, काही नाही ग राणी, असंच टाइमपास करत होतो. नवऱ्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, अरे वा, तू तर सुंदर साडी नेसली आहेस. होय का? आवडली का तुम्हाला? तो खोडकर हसत म्हणाला, हो आवडली, पण साडीपेक्षा साडी घालणारी जास्त आवडली. नवरा माझ्याकडे अगदी प्रेमाने पाहू लागला. कितीतरी महिन्यांनंतर मी त्याच्या इतक्या जवळ होते. त्यामुळे मलाही कसं तरी वाटू लागलं. नवऱ्याने क्षणाचाही विलंब न करता मला जवळ ओढलं आणि आपल्या मिठीत घेऊन माझ्यावर प्रेमाचा वर्षाव सुरू केला. आता माझे ओठ थरथरायला लागले. ते जवळ आले आणि माझ्या ओठांचा ताबा घेत मला चुंबन करू लागले. एका हाताने त्यांनी माझ्या केसांचा जुडा मोकळा केला आणि म्हणाले, राणी, तू तर खूपच छान सुगंधित अत्तर लावलं आहेस. हो का? आवडलं का तुम्हाला? मी लाजत विचारलं. होय, खूपच आवडलं. असं म्हणत त्यांनी मला पुन्हा आपल्या मिठीत घेतलं. मी देखील नवऱ्याच्या प्रेमासाठी आतुर झालेली. त्यांना जवळ घेत त्यांच्या केसांमध्ये हात फिरवत त्याच्या सहवासाचा आनंद घेऊ लागले. तो माझ्या डोळ्यात पाहत म्हणाला, राणी, मी इतके महिने तुझ्यापासून दूर असतो. तुला माझी आठवण नाही येत का? हो येते ना, पण काय करू? मी तुम्हाला किती वेळा कॉल करते, म्हणते घरी या, पण तुम्ही 2-2, 4-4 महिने येतच नाहीत. पण आता मला वचन द्या. अगं काय वचन देऊ?
मी म्हटलं की तुम्ही आता इतके महिने माझ्यापासून दूर राहणार नाहीत. 15 दिवसांनी किंवा आठवड्याने एकदा तरी याल घरी. ठीक आहे राणी, प्रयत्न करीन, ते मिश्किलपणे म्हणाले. नवऱ्याने खोडकरपणे माझ्या साडीचा पदर बाजूला करत गळ्याखाली एक सौम्य चुंबन घेतलं. मग मीही त्याला जवळ घेतलं आणि आम्ही दोघंही एकमेकात विलीन झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता मी मुलीच्या शाळेची तयारी करू लागले. माझा नवरा अजून झोपलेला होता, पण काही वेळाने तोही उठला. त्यानंतर त्यांनी अंघोळ केली आणि मग आम्ही दोघांनी मिळून नाश्ता केला. नवरा अजून काही दिवस इथेच थांबणार होता, त्यामुळे मला खूप छान वाटत होतं. पण नाश्ता झाल्यानंतर अचानक त्याच्या मोबाईलवर कॉल आला. कॉल झाल्यावर ते माझ्या जवळ आले आणि म्हणाले, पुष्पलता, तुला एक गोष्ट सांगायची आहे. हो बोला ना. पण आत्ता नको, मला काम आहे. बरं का, मी काही रिकामी नाही. मी मुद्दाम थट्टेच्या सुरात म्हणाले. अगं तसं नाही, ही गोष्ट थोडी वेगळी आहे. म्हणजे काय आहे? बरं, मी त्याच्या जवळ जाऊन विचारलं. पुष्पलता, मला पुण्याहून माझ्या कंपनीतून कॉल आला आहे. एक महत्वाचं काम निघालं आहे म्हणून मला जावं लागेल. अहो हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही तर 8 दिवसांची सुट्टी घेऊन आलात आणि अजून 3 दिवसही झाले नाहीत. 2 दिवस तर आपण गावालाच होतो. आता कुठे वेळ मिळणार होता आपल्याला एकमेकांसोबत वेळ घालवायला? आणि तुम्ही लगेच म्हणताय की काम आहे. हे मला अजिबात आवडणार नाही. मी रागाने बोलले. अगं पुष्पलता, प्लीज समजून घे ना. वेळ मिळाला तर मी परत येईन. नाही येत तुम्ही. 8 दिवस राहायचं वचन दिलं होतं. आता अचानक कुठून कॉल आला तुम्हाला? मला वाटतं तुम्ही मुद्दामच सांगता की कंपनीने बोलावलं आहे. खरं तर तुम्हालाच इथे थांबायचं नाहीये. असं काही नाही पुष्पलता. असं का बोलतेस तू? मग तुम्ही जाताय काय बोलू बरं मी? अगं समजून घे ना. पण मी थोडा वेळ बोलणं टाळलं. त्यांनी आता बॅग काढून सामान भरायला सुरुवात केली. बॅग भरून झाली तेव्हा ते म्हणाले, पुष्पलता निघू का? अहो असं काय करताय? आपल्याला फक्त काल एकदाच वेळ मिळाला एकमेकांसोबत वेळ घालवायला आणि तुम्ही लगेच निघत आहात. हे चुकीचं आहे. मी तुमची बायको आहे. मला अधिकार आहे तुमचं प्रेम मिळवण्याचा. पण तुम्ही अशा पद्धतीने लगेच पुण्याला निघून जाता. राणी, थोडं महत्वाचं काम निघालं आहे. नाहीतर खरंच 8 दिवस मी तुझ्यासोबत इथं थांबणार होतो. बरं ठीक आहे, जशी तुमची मर्जी. मी थोडी नाराज स्वरात म्हणाले. अगं राणी, आता एक स्माईल तरी कर ना. मी त्याच्या जवळ गेले, त्याला मिठी मारली आणि हसत म्हणाले, बरं ठीक आहे, काळजी घ्या तुमची. पण एक सांगा आधी, मला आणि प्रियाला कधी घेऊन जाणार तुम्ही पुण्याला? अगं लवकरच घेऊन जाईन. लवकर म्हणता म्हणता किती वर्ष निघून गेली, पण आजवर तुम्ही घेऊनच गेला नाहीत. खरं सांगतोय ना? अगं पुष्पलता, आता मी सगळं व्यवस्थित करतो. मग आपण वर्षभरात पुण्याला जाऊ. होय का? मी तर खूप खुश झाले. बरं मग मी निघतो आता. असं बोलून नवरा घरातून बाहेर पडला. इच्छा नसतानाही मी त्याला बाय केलं. माझा नवरा गेल्यानंतर घर एकदम रिकामं झालं. एकटं एकटं वाटू लागलं. पुन्हा एकदा एकटीलाच घर सांभाळायचं होतं. घर तर अगदी खायला उठत होतं. पण काय करणार? माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. माझी मुलगी प्रिया देखील खूप नाराज झाली. अचानक तिचे पप्पा पुण्याला निघून गेले म्हणून ती उदास राहायला लागली. पण मी तिला समजावत राहिले. घरात बसून कंटाळा येऊ लागला म्हणून मी प्रियाला घेऊन सहजच भाजी मार्केटमध्ये गेले. थोडंफार सामान खरेदी केलं आणि नंतर घरी परतले. नवरा पुण्याला निघून गेल्यानंतर मी स्वतःला आणि मुलीला कसं तरी समजावलं. एकदा दुपारची वेळ होती. मी घरात काही कामात गुंतले होते. माझ्या मुलीला प्रियाला सुट्टी होती, त्यामुळे ती बाहेर खेळत होती. पण बराच वेळ झाला तरी तिचा काही आवाज येत नव्हता. मी बाहेर जाऊन पाहिलं तर इतरही खेळणारी मुलं दिसत नव्हती. मी चिंतेने प्रियाला गल्लीभर शोधू लागले, पण ती कुठेच दिसेना.
शेजारी 2 घरांमध्ये जाऊन विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं, तुमची मुलगी तुमच्या शेजारच्या अशोकजी यांच्या घरी आहे. मी घाईघाईने अशोकजी यांच्या घरी गेले. त्यांची बायको द्वारकाताई फडचीवर बसून गहू निवडत होती. मी तिला पाहिलं आणि विचारलं, अहो द्वारकाताई, माझी प्रिया आली आहे का? हो आली आहे बघ ना, माझ्या मुलीसोबत मागच्या दारी खेळत आहे. मी तिथूनच जोरात आवाज दिला, अगं प्रिया, चल बेटा घरी जाऊया. अगं आई, थोड्या वेळाने येते ना. नाही ग, काम आहे आपल्याला, चल आता, मी ठामपणे म्हणाले. मग प्रिया मागच्या दाराकडून धावतच आली आणि माझ्या जवळ येऊन मला घट्ट मिठी मारली. चल प्रिया घरी. खेळत होतीस का बाळा? होय आई. बरं चल, आता घरी जाऊया, मी तिला जवळ घेत म्हणाले. तेवढ्यात अशोकजी मागच्या खोलीतून पुढच्या खोलीत आले. मी दारात उभी होते. त्यांनी मला पाहिलं. ते हसत म्हणाले, कशा आहात पुष्पलता? मी एकदम छान आहे. तुम्ही कशा आहात? मी पण छानच आहे. माझं बोलणं संपतोय तोच माझं लक्ष द्वारकाताईच्या चेहऱ्याकडे गेलं. तिचा चेहरा अगदी गंभीर होता. जणू तिला तिच्या नवऱ्याशी बोलणं अजिबात आवडलं नव्हतं. बरं, मी जास्त वेळ न घालवता म्हणाले, चला द्वारकाताई, येते मी. तिने फक्त मान हलवली, पण चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. मी तिथून पटकन निघून आले. घरी आल्यानंतर मला द्वारकाताई थोडी विचित्र वाटली. तिचा स्वभाव काहीसा वेगळाच आहे असं जाणवलं. पण असो, पुढचे काही दिवस शांततेत गेले. एकदा सकाळच्या वेळेस मी घरात भाजी चिरत होते. तेवढ्यात अचानक दारात मला आमचे शेजारी अशोकजी दिसले. त्यांनी माझ्याकडे पाहून हळूच स्मित केलं. मीही त्यांच्याकडे हसून पाहिलं आणि म्हणाले, अहो अशोकजी, या की आत. आता जर कुणी दारात आलं तर घरात बोलवणं ही आपली परंपरा असते, म्हणून साहजिकच मला बोलावं लागलं. ते घरात आले आणि आत खुर्चीवर येऊन बसले. त्यांच्या हातात एक पिशवी होती. काय करत आहात पुष्पलता? काय नाही हो, पालकाची भाजी बनवते. कालच बाजारातून आणलीये. होय का? छान आहे. पालेभाज्या खायला हवं, शरीरासाठी चांगल्या असतात. बरं हे घ्या. असं म्हणत त्यांनी हातातली पिशवी माझ्याकडे दिली. अहो काय आहे यात? तुम्हीच बघा. ते हसले. मी ती पिशवी उघडून पाहिली तर आत एक बॉक्स होता आणि काही चिकूची फळं दिसली. बॉक्सच्या वर मिठाईचं चित्र होतं. त्यामुळे लक्षात आलं की आत मिठाई आहे. अहो हे काय अशोकजी? मी थोड्या आश्चर्याने विचारलं. काही नाही पुष्पलता, मी काल कामानिमित्त गावाला गेलो होतो. तिकडून येताना थोडी मिठाई आणली. थोडी जास्त झाली, म्हणून वाटलं तुम्हालाही थोडी देऊ. अहो काही विशेष आहे का आज? तुमचा वाढदिवस तर नाही ना? नाही नाही, काही विशेष नाही, सहजच आणली. पण एवढी मिठाई कोण खाणार? तुम्ही खा की. मी जास्त गोड खात नाही, पण प्रियाला खाऊ घालेन, ती खाते गोड. मी स्मित करत बोलले. ते बसलेले होते, पण आता माझ्या मनात विचार आला की त्यांना चहा बनवावा का, कारण त्यांनी एवढ्या प्रेमाने मिठाई आणि फळं दिली होती. तर माझंही काही कर्तव्य होतंच. बरं तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन बनवते. नको पुष्पलता, असू द्या, त्यांनी नम्रपणे सांगितलं. अहो थांबा, लगेच बनवते. असं म्हणून मी किचनमध्ये गेले आणि मस्तपैकी चहा तयार केला. चहा पिल्यानंतर त्यांनी थोडा वेळ गप्पा मारल्या आणि म्हणाले, चला पुष्पलता, निघतो आता. हो ठीक आहे, या मग. ते आपल्या घरी परत गेले. मी त्यांनी दिलेली मिठाई आणि चिकू फ्रीजमध्ये ठेवून दिले. दुसऱ्या दिवशी मी टेरेसवर कपडे वाळवायला गेले. तेव्हा थोड्याच वेळात अशोकजी देखील तिथे पोहोचले. पण मला एक गोष्ट नेहमी आश्चर्यचकित करत असे. मी जेव्हा टेरेसवर जात असे तेव्हाच तेही कदाचित टेरेसवर यायचे. त्यामुळे मला संशय यायचा की ते मुद्दाम माझ्यासाठी किंवा माझ्याशी बोलायला आणि भेटायला येतात का वरती. असो, त्यांचा स्वभाव तसा चांगला होता, त्यामुळे त्यांच्याशी बोलल्यावर मला बरं वाटायचं. मी कपडे वाळवत असताना ते माझ्या थोड्याशा अंतरावर येऊन उभे राहिले आणि म्हणाले, मग पुष्पलता, कशी वाटली मिठाई? खाल्ली की नाही? हो हो खाल्ली ना, 1 पीस खाल्ला. अगदी छान आहे मिठाई. मलाही आवडली. मलाही बर्फी होती वाटतं. होय पुष्पलता, माझ्या मुलीला प्रियाला तर खूपच आवडली. हो का? पण अहो अशोकजी,
एक विचारू का? हां, हां, विचारा ना. तुम्ही ही मिठाई आणलीत, तीही आपुलकीने आणि प्रेमाने. पण तुमच्या बायकोला माहीत आहे का, की तुम्ही माझ्यासाठी मिठाई आणलीत? त्यांना जर कळालं, तर कदाचित त्यांना आवडणार नाही. अहो पुष्पलता, तुम्ही तिचं टेन्शन कशाला घेता? तिला माहीत नाही. आणि तिला सांगणार कोण? तिचा स्वभावच तसा आहे खडूस. हो ना? त्या दिवशी मी आले होते आणि तुमच्यासोबत थोडं बोलले. पण द्वारकाताईंचा चेहरा खूपच खट्टू झाला होता. कदाचित त्यांना आवडलं नसेल, की तुम्ही माझ्यासोबत बोललात. हो पुष्पलता, तिचा स्वभाव तसाच आहे. जाऊ द्या. तिच्या बाबतीत जास्त वाईट वाटून घेऊ नका. हो का अशोकजी? तसं त्यांचं बोलणं ऐकून मला थोडं बरं वाटलं. त्यांनाही हे जाणवलेलं होतं, की त्यांच्या बायकोचा स्वभाव थोडा कठोर आहे आणि त्यांनी ते मान्यही केलं. त्यामुळे माझ्या मनातही काही राहिलं नाही आणि मी त्यांच्या बायकोबद्दल वाईट वाटून घेणं सोडलं. अशोकजी आमच्या इमारतीच्या शेवटच्या कोपऱ्यात राहत होते. तिथं घराच्या बाजूला एक मोठं झाड होतं. त्यामुळे टेरेसच्या वर कोणी असलं तरी आजूबाजूच्या लोकांना काही दिसत नसे, की टेरेसवर कुणी आहे की नाही. त्यामुळे आशिकजींसोबत बोलताना मला कधीही अवघडपणा वाटत नसे. तसंच त्यांचा स्वभावही अगदी समजूतदार होता. त्यामुळेच त्यांच्याशी बोलताना मला एक वेगळंच आकर्षण वाटायचं आणि एक प्रकारचं समाधानही मिळत असे. एकदा माझ्या मुली सोनूची तब्येत अचानक खालावली. मी तिला जवळच्या एका छोट्या क्लिनिकमध्ये दाखवले. डॉक्टरांनी काही औषधं दिली, पण त्याने तिला काही आराम मिळाला नाही. मी लगेच नवऱ्याला फोन करून सगळी परिस्थिती सांगितली. ते म्हणाले, थांब मी येतो उद्या. दुसऱ्या दिवशी माझा नवरा पुण्याहून परत आला. आम्ही घाईघाईने प्रियाला मोठ्या दवाखान्यात नेऊन ॲडमिट केलं. तिथं तिच्यावर उपचार सुरू झाले. डॉक्टरांनी सांगितलं की तिला किमान 2 दिवस ॲडमिट ठेवावं लागेल. पण 2 दिवसांनंतरही तिच्या तब्येतीत विशेष सुधारणा दिसून आली नाही. त्यामुळे डॉक्टरांनी कळवलं की तिला अजून 2 दिवस ॲडमिट ठेवणं गरजेचं आहे. आता तिचा उपचार चालूच ठेवायचा निर्णय आम्ही घेतला. हॉस्पिटलच्या खर्चासाठी आम्ही पैसे जमवायला सुरुवात केली. नवऱ्याचा नुकताच पगार झाला होता. त्यामुळे काही पैसे त्याच्याकडून आले. थोडेफार पैसे घरात साठवलेले होते, तेही आम्ही वापरले. 4 दिवसांनंतर प्रियाच्या तब्येतीत बराच फरक जाणवला. डॉक्टरांनी डिस्चार्जचं सुचवला, म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये बिल किती झालं हे विचारायला गेलो. पण जेव्हा बिल किती झालं हे कळालं, तेव्हा आमच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण बिल चक्क 25,000 रुपये झालं होतं. आमच्याकडे फक्त 20,000 रुपये जमा झालेले. आता उरलेल्या 5,000 रुपयांची तजवीज करायची होती. मग माझ्या नवऱ्याने कसे बसे इथं तिथं फोन करून 5,000 रुपये उधार मागवले आणि शेवटी आम्ही पूर्ण 25,000 रुपये भरून प्रियाला डिस्चार्ज घेऊन घरी परतलो. पुढच्या काही दिवस आता डॉक्टरांनी प्रियाची काळजी घ्यायला सांगितली आणि तिची काही औषधं दिली होती. ते औषधं तिला नियमित द्यायची असं सांगितलं. आजूबाजूचे काही शेजारी माझ्या मुलीला प्रियाला बघायला आले. आमच्या शेजारची द्वारकाताई व तिचे पती अशोकजी देखील आले होते. अशोकजींनी प्रियासाठी सफरचंदही आणले खाण्यासाठी. पुढचे 2-3 दिवस माझा नवरा घरीच थांबला. पण आता त्यालाही पुण्याला कामावर जाणं गरजेचं होतं. त्यामुळे तो पुण्याला निघून गेला. हळूहळू प्रियाची तब्येत बरी झाली आणि मग सगळं काही सुरळीत चालू लागलं. माझ्याकडे काही पैशांची बचत होती. पण प्रिया अचानक आजारी पडल्यामुळे तिला खाण्यापिण्याच्या वस्तू बाजारातून आणाव्या लागायच्या. म्हणून माझ्याजवळ असलेली ती सगळी बचत खर्च झाली. पुढे काही दिवस आर्थिक परिस्थिती थोडीशी खराबच होती घरात. पण मी जसे तसे दिवस काढत होते. मला नोकरी करायची होती, पण तसं गावात काही विशेष काम नव्हतं. एखादं छोटं मोठं काम किंवा छोटी नोकरी मिळाली असती. पण प्रिया शाळेत जायची आणि शाळेतून आल्यावर दिवसभर घरी राहायची. त्यामुळे तिच्यावर लक्ष ठेवावं लागायचं आणि त्यामुळेच मला कुठं कामाला जाता येत नसे. पुढचे 2-3 महिने असेच निघून गेले. पण प्रियाची तब्येत पुन्हा ढासळायला लागली. 2-3 महिने तिची तब्येत अतिशय चांगली होती, पण अचानक ती पुन्हा बिघडायला लागली.
मी तिला एका छोट्या क्लिनिकमध्ये दाखवलं, पण तिथंही काही फरक पडला नाही. मी नवऱ्याला फोन केला. त्यांनी सांगितलं, पुष्पलता, प्रियाला ॲडमिट तर करू, पण अगं सध्या माझ्याकडे पैसे नाहीत. मोठ्या दवाखान्यात दाखवता येणार नाही. म्हणून आम्ही प्रियाला घरीच ठेवण्याचा निर्णय घेतला. मी घरीच तिची काळजी घेऊ लागले. पण तिची तब्येत बिघडतच चालली होती. मला खूप टेन्शन यायला लागलं. काय करावं काही सुचत नव्हतं. एकदा प्रियाला घरामध्ये झोपवलं आणि मी कपडे धुतल्यानंतर टेरेसवर गेले कपडे वाळवण्यासाठी. तेव्हा शेजारचे अशोकजी देखील आले. त्यांनी विचारलं, काय झालं पुष्पलता, कशा आहात? काही नाही, ठीक आहे. मी चिंतेत असल्यामुळे कपडे वाळवण्याचं काम अगदी खालवलेल्या चेहऱ्याने करत होते. त्यांच्याशी जास्त बोलले नाही. ते म्हणाले, काय झालं पुष्पलताजी, तुम्ही खूप नाराज दिसत आहात. काही समस्या आहे का? अहो काही नाही, असंच. काय सांगू, प्रियाची तब्येत बिघडली आहे. हो का? मग दवाखान्यात दाखवलं नाही का? होय दाखवलं ना, पण या छोट्या क्लिनिकचा तिला काही फरक पडत नाहीये. तिला मोठ्या दवाखान्यात दाखवावं लागेल. अच्छा, हो का? मग दाखवून द्या. होय ना, दाखवायचंच आहे 1-2 दिवसात. अहो उशीर करू नका. लवकर घेऊन जा तिला दवाखान्यात. हो ना, घेऊन जायचं आहे लवकर. मग मी थोड्या वेळाने कपडे वाळवून झाल्यानंतर खाली आले. प्रियाला थोडंसं खायला बनवून दिलं, पण तिची तब्येत बरी नसल्यामुळे तिला जेवणही धकत नव्हतं. संध्याकाळपर्यंत कसा तरी दिवस काढला, पण आता काही करून तिला मोठ्या दवाखान्यात न्यावं लागणार होतं. संध्याकाळी मेडिकलमधून काही औषधं आणून दिली, पण त्याचाही फरक पडला नाही. रात्रभर तिला पाहिजे तशी झोप लागत नव्हती. 5-10 मिनिटं झोप लागायची आणि लगेच ती उठून बसायची आणि रडायची. मी रात्र कशी तरी काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तिला चहा वगैरे बनवून दिला आणि थोडा नाश्ता बनवला. त्यानंतर मी माझ्या कामांमध्ये लागले. घरात काम करत असताना अशोकजी अचानक घरात आले. प्रियाला पलंगावर झोपलेली पाहून ते बोलले, पुष्पलता, प्रियाची तब्येत तर खरंच बरी नाहीये. तुम्ही दवाखान्यात दाखवलं नाही का? अहो दाखवायचं आहे, पण काय करावं, थोडी पैशांची अडचण आहे. इतक्यावरच अशोकजी आश्चर्याने म्हणाले, अहो मग आधी सांगायचं. बरं थांबा, मी पैसे घेऊन येतो. तुम्ही जास्त वेळ करू नका. तिला लगेच दवाखान्यात घेऊन जा. ते त्यांच्या घरी गेले आणि थोड्या वेळाने परत आले. त्यांनी माझ्या हातात पैसे दिले आणि म्हणाले, हे घ्या, 20,000 रुपये आहेत. तिला दवाखान्यात घेऊन जा. मोठ्या चांगल्या दवाखान्यात दाखवा. मी त्यांच्याकडून 20,000 रुपये घेऊन म्हणाले, अशोकजी, खरंच तुमचे खूप खूप आभार. तुम्ही अगदी देवासारखे आलात. ठीक आहे, आता उशीर करू नका. लवकर घेऊन जा. हो ठीक आहे, चला मी घेऊन जाते. तुम्ही काळजी करू नका. मग मी प्रियाला घेऊन दवाखान्यात गेले. तिथे तिचा उपचार सुरू झाला. तिचे ब्लड सॅम्पल घेतले. ब्लड सॅम्पलच्या आधारावर तिला ॲडमिट केलं. काही दिवस तिला ॲडमिट ठेवलं. मी दवाखान्यात थांबायचे. तिची खूप काळजी घेऊ लागले. त्यानंतर काही दिवसात प्रियाचं आरोग्य सुधारू लागलं. 3 दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. मग मी तिला घरी घेऊन आले. आता तिला विशेष काळजीची गरज होती. प्रिया दुकानावरचे तळलेले स्नॅक्स जास्त खायची. त्यामुळे तिची तब्येत बिघडत होती. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की तिला दुकानातील तेलकट आणि तळलेले स्नॅक्स देऊ नये. त्यात वापरण्यात येणारे कोणतेही तेल सर्वांना सूट करत नाही. त्यामुळे मी प्रियाला दुकानावरून काहीही खायची बंदी घातली. काही दिवसांनी तिची तब्येत पूर्ववत झाली. मी नवऱ्याला सर्व सांगितलं. प्रिया आजारी होती तेव्हा त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे प्रियाला पुन्हा ॲडमिट करता आलं नाही. मग अचानक अशोकजींनी मदत केली. त्यांचा खूप आधार झाला होता. दवाखान्यातून घरी आल्यानंतर अशोकजी देखील प्रियाला बघायला आले. आता ते अधूनमधून प्रियाची विचारपूस करायला घरी येतच. त्यांचा स्वभाव खूप चांगला होता. त्यामुळे त्यांच्यासोबत बोलताना मला विशेष आपुलकी वाटायला लागली. प्रियाची तब्येत बरी झाल्यामुळे ती पुन्हा नियमितपणे शाळेत जाऊ लागली. एकदा मी घरात काम करत होते तेव्हा शेजारचे अशोकजी आले. सकाळची वेळ होती तेव्हा प्रिया देखील शाळेमध्ये गेलेली.
ते आल्यानंतर मी त्यांच्यासाठी चहा वगैरे केला. माझा नाश्ता बाकी होता म्हणून मस्तपैकी कांदा पोहे बनवले. अशोकजींना देखील कांदा पोहे खाऊ घातले. त्यांना माझ्या हातचे कांदा पोहे खूप आवडले. अशोकजींच्या हातामध्ये मोबाईल दिसत होता. नवा होता वाटतं. मी सहजच विचारलं, "अहो अशोकजी, मोबाईल घेतलात का नवा?" "हो हो, नवीनच घेतला आहे." "हो का? छान आहे." मोबाईल खूप महागडा दिसत होता. "बरं अशोकजी ऐका ना, बोला की. तुम्ही जे 20,000 रुपये मला दिले आहेत त्यासाठी मी तुमची खूप आभारी आहे. पण सध्या तुमचे 20,000 परत करता येणार नाहीत. 4-5 महिन्यांनी परत केले तर चालेल का?" "अहो पुष्पलता, मी तुम्हाला कधी पैसे मागितलेत का परत द्या म्हणून? काही हरकत नाही. परत दिले नाहीत तरी चालेल." "अहो नाही, परत करेल मी लवकर. असं कुठे असतं का?" "बरं ठीक आहे. जेव्हा जमतील तेव्हा परत द्या." "अहो लवकरच, 4-5 महिन्यात परत करेल मी तुम्हाला." "होय पुष्पलता, काही हरकत नाही. जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा परत करा. सांगितलं ना मी." ते पलंगावर बसले होते. टीव्हीच्या बाजूला एक छोटासा फ्लॉवर पॉट ठेवलेला होता. त्यांनी त्या फ्लॉवर पॉटकडे पाहिलं आणि म्हणाले, "पुष्पलता, हा तुमचा फ्लॉवर पॉट खूपच सुंदर आहे. अगदी तुमच्यासारखा." त्यांनी माझं थोडंसं सौंदर्य कौतुक केलं. त्यामुळे मी थोडी लाजले आणि म्हणाले, "काहीही सांगता बाबा तुम्ही." "हो, खरं सांगतो आहे की." असं म्हणत त्यांनी तो फ्लॉवर पॉट हातात घेतला आणि त्याचा फोटो काढला त्यांच्या मोबाईलमध्ये. त्यांनी मला तो फोटो दाखवला आणि म्हणाले, "बघा पुष्पलता, फोटो किती सुंदर आला आहे." "हो का? छान आहे तुमच्या मोबाईलचा कॅमेरा." "पुष्पलता इकडे या ना जवळ." "का काय झालं?" "अहो आपण एक फोटो काढूया की छान आपल्या दोघांचा." "अहो नका, कशाला उगाच." "अहो पुष्पलता एकच, मला तुमच्यासोबत फोटो काढायची इच्छा आहे म्हणून." "अहो पण नको, कोणी बघितलं तर उगाच वाद होतील. तुमच्या बायकोचा स्वभाव तर खूपच विचित्र आहे. तुमची बायको नको तेच विचार घेऊन ठेवेल मनामध्ये." "अहो पुष्पलता, माझ्या बायकोचं टेन्शन घेऊ नका तुम्ही अजिबात. बरं ऐका ना, काढून बघूया ना फोटो." ते खूप तळमळीने बोलत होते. मला त्यांना नकार देऊन नाराज करायचं नव्हतं. मी मुद्दामच म्हटले, "अहो अशोकजी, आता नको. नंतर काढूया ना कधीतरी." "पुष्पलता, आताच काढूया ना, प्लीज." त्यांनी थोडं विनंती करत म्हटलं. त्यांचा स्वभाव एवढा चांगला होता आणि शिवाय त्यांनी वेळोवेळी माझी मदत केली होती. त्यामुळे मी त्यांची ऋणी होते. अशा प्रकारे त्यांना नाराज करणं योग्य नाही हे मला जाणवलं. "बरं ठीक आहे अशोकजी." मग त्यांनी मोबाईलचा कॅमेरा सुरू केला आणि मला जवळ बोलावलं. मोबाईलचा समोरचा म्हणजे सेल्फी कॅमेरा ऑन करून त्यांनी तो मोबाईल थोड्या शरीरापासून लांब धरला. पण मी त्यांच्यापासून थोड्या अंतरावर उभी असल्यामुळे कॅमेऱ्यात येत नसल्याचं जाणवलं. तेव्हा ते म्हणाले, "अहो पुष्पलता, थोडं जवळ या." त्यांनी सांगितल्यामुळे मी थोडी त्यांच्या जवळ सरकले. तेव्हा त्यांनी फोन अजून थोडा दूर धरून ते माझ्या जवळ सरकले. माझा खांदा अगदी त्यांच्या खांद्याजवळ आला. मग त्यांनी एक फोटो काढला. मला वाटलं की इतक्यानंतर ते थांबतील, पण लगेच त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्याप्रमाणे हात ठेवल्यामुळे मी थोडी दचकले, पण प्रतिकार करायला वेळ न देता त्यांनी आणखी एक फोटो काढला. शेजारी फ्लॉवर पॉट पडला होता. ते म्हणाले, "अहो थांबा पुष्पलता, 1 मिनिट." "का? फोटो छान आला नाहीये का?" "अहो छान आले आहेत, पण माझ्या मनात एक कल्पना आहे. तुम्ही थांबा, मी सांगतो." त्यांनी फ्लॉवर पॉटमधून एक प्लास्टिकचं गुलाबाचं फूल काढलं. ते खरोखरच्या गुलाबासारखं सुंदर होतं. त्यांनी ते फूल माझ्या समोर धरलं. मी थोडी लाजले. "अहो पुष्पलता, हे गुलाब फूल घ्या." "पण का?" "अहो घ्या ना आधी, मग सांगतो." मी ते फूल हातात घेतलं. "पुष्पलताजी, आता हे फूल मला द्या आणि हो, फोटो काढताना द्या." मग त्यांनी मोबाईलचा कॅमेरा सुरू केला. मी थोडं लांब उभे होते. तेव्हाच ते म्हणाले, "थोडं जवळ सरका की." मी थोडी सरकले. मग आम्ही दोघं कॅमेऱ्यामध्ये येऊ लागलो. त्यांनी आता लगेच काही फोटो काढले. माझा खांदा अगदी त्यांच्या खांद्याला लागत होता. मला थोडं विचित्र वाटलं. पण मैत्रीच्या नात्याने फोटो काढायला काही हरकत नाही, असं मनाशी ठरवलं. अशोकजींनी माझा उजवा हात त्यांच्या खांद्यावर ठेवला
आणि परत एक फोटो काढला. मला थोडं वेगळं वाटलं, पण मी काही बोलू शकले नाही. मनात आलं की हा लवकर फोटो काढून मोकळा व्हायला पाहिजे, कारण मला खूप अस्वस्थ वाटत होतं. मी म्हणाले, झालं का फोटो काढून? होय झालं. बरं अशोकजी, आता मोबाईलमधून हे फोटो डिलीट करून टाका. उगाच कोणी बघितलं तर समस्या होऊ शकते. होय पुष्पलता, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी डिलीट करून टाकेन. बरं चला, मी येतो आता. हो ठीक आहे या. मग अशोकजी माझ्या घरातून बाहेर गेले. दुसऱ्या दिवशी प्रियाला मी शाळेत सोडलं. घरी येऊन काम करू लागले. कपडे धुवून सुकवण्यासाठी टेरेसवर गेले. तेव्हा आमचे अशोकजी देखील तिथे आले. त्यांनी माझ्याकडे पाहून विचारलं, पुष्पलता कशा आहात? मी छान आहे. तुम्ही कसे आहात? मी पण मस्त आहे. अशोकजीने माझ्या साडीची तारीफ केली. ते म्हणाले, ही साडी खूप सुंदर आहे. मी एका निळ्या रंगाची साडी घातली होती. त्यावर मॅचिंग ब्लाऊज होता. मी म्हणाले, खरंच? होय, खरंच खूप छान दिसते तुम्हाला. त्यांचं ऐकून मी थोडं लाजले, पण मनात आनंदीही झाले. अशोकजी जवळ येत आणि म्हणाले, पुष्पलता, तुमचे हात किती गोरे आहेत. मला ते थोडं विचित्र वाटलं, पण मी रागवू देखील शकत नव्हते. त्यांनी माझा डावा हात त्याच्या उजव्या हातात घेतला आणि म्हणाले, पुष्पलता, तुम्ही हातावर मेहंदी नाही काढली आणि नखांवर नेल पॉलिशही नाही. मी म्हणाले, मला आवडत नाही, पण तुमचे हात आणि बोटं खूप सुंदर आहेत. नेल पॉलिश लावल्यावर अजून सुंदर दिसतील. ते अजूनच जवळ आले. मी म्हणाले, अशोकजी, मला खाली काम आहे. तेव्हा त्यांनी माझा हात सोडला आणि म्हणाले, हो ठीक आहे, जा तुम्ही. मी पटापट राहिलेले 3-4 कपडे दोरीवर टाकले आणि लवकर खाली निघून आले. खाली आल्यानंतर मला खूप भीती वाटू लागली. टेरेसवर अशोकजींनी अचानक माझा हात पकडला होता. कोणी जर बघितलं असतं तर काय झालं असतं, आणि त्याची बायको जर वर आली असती तर? असे घाबरवणारे बरेच विचार आले. त्यांच्या बायकोचा स्वभाव कसा आहे? शिवाय ते माझ्याबरोबर असं का वागत आहेत? यातलं मला काहीच कळलं नाही. दिवसेंदिवस त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात बदल जाणवत होता. एकदा लाईट बिल आलं होतं. ते भरायचं होतं, पण माझ्याकडे पैसे नव्हते. म्हणून मी नवऱ्याला कॉल करून बिलाचा फोटो पाठवला आणि सांगितलं, ऑनलाईन लाईट बिल भरून द्या. तर त्याने ते तातडीने भरून दिलं. यापुढे मी टेरेसवर कपडे वाळवणं बंद केलं. दोरी घराच्या मागच्या दाराजवळ बांधून तिकडेच कपडे वाळवू लागले. एका दिवशी सकाळच्या वेळेस मी घराच्या स्वयंपाकघरात बाहेर पाहिलं. तेव्हा पाहिलं की अशोकजी माझ्या घरात येत आहेत. मी माझ्या साडीचा पदर व्यवस्थित केला आणि साडीचा पदर खांद्यावर नीट ठेवला. त्यांना घरात येताना पाहून मी विचारलं, काय झालं अशोकजी? असं अचानक सकाळी आलात माझ्या घरी? काही काम आहे का? मी थोडं आश्चर्याने म्हटले, अहो काही नाही, सहजच आलो. मी किचनमध्ये भाजी चिरत होते. भाजी चिरून झाल्यावर मी उठले आणि मागे जाऊ लागले. तेव्हा अशोक म्हणाले, अहो काय झालं, कुठे चाललात? काही नाही अशोकजी, बसा, मी तुमच्यासाठी चहा बनवते. अहो नका, कशाला उगाच त्रास घेता? फक्त चहा बनवत आहे, जेवणासाठी नाही बोलत आहे. त्यांनी हसून उत्तर दिलं, बरं ठीक आहे, तुम्ही एवढा आग्रह करत आहात तर आज अजून एकदा तुमच्या हाताने बनवलेला चहा घेतो. मी किचनमध्ये जाऊन चहा बनवायला सुरुवात केली. 5 मिनिटं झाले असतील. अशोकजी बाहेरच्या रूममध्ये बसले होते, पण अचानक ते किचनमध्ये आले. मी त्यांना पाहून थोडी दचकली, पण चहा बनवण्याकडे लक्ष केंद्रित केले. ते माझ्या जवळ आले आणि म्हणाले, काय झालं पुष्पलता? चहा झाला का? बनवत आहात ना? ते अगदी माझ्या जवळ येऊन उभे राहिले. मग त्यांनी विचारले, दुधाचा चहा बनवत आहात का? मी म्हणाले, होय, दुधाचाच बनवत आहे, चालेल ना? अरे पुष्पलता, तुमच्याकडे तर माझं लक्षच नाही. का, काय झालं? त्यांनी माझ्याकडे खालून वर पाहिलं आणि म्हणाले, आज जी साडी तुम्ही नेसली आहे ती खूपच भारी दिसते. तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात. मी म्हणाले, खरंच का? त्यावर त्यांनी उत्तर दिले, हो खरंच. बरं अशोकजी, तुम्ही पुढच्या रूममध्ये बसा, मी चहा घेऊन येते. पण काय झालं पुष्पलता, मी इथे उभं राहिलेलं चालणार नाही का? अशोकजी माझ्या अगदी जवळ होते आणि काही क्षणात ते माझ्या जवळ आले. हळूच त्यांनी त्यांचा हात
माझ्या खांद्यावर ठेवला. मी म्हणाले, "अहो अशोकजी, काय झालं?" "काही नाही." त्यांनी एक हात खांद्यावर ठेवला. त्यामुळे मला थोडं अस्वस्थ वाटू लागलं. पण नंतर त्यांनी तो हात उचलून घेतला. त्यांनी विचारलं, "चहा झाला का?" "होय, चहा झालाय. आता कपामध्ये देते हां. बरं तुम्ही तिथे खुर्चीवर जाऊन बसा." पण तरीही ते माझ्या जवळच होते. आता ते माझ्या मागे आले आणि त्यांनी मला मागून दोन्ही हातांनी पकडले आणि मिठी मारली. मला तर काहीच कळेना की ते असं काय करत आहेत. त्यांनी असं केल्यामुळे मी काही बोलणार तेवढ्यात त्यांनी आपला हात माझ्या कमरेवर ठेवला आणि मला नको तिथे स्पर्श करू लागले. "अहो अशोकजी, काय करत आहात? प्लीज सोडा." "पुष्पलता, तुम्ही मला खूप आवडता. तुम्ही खूप सुंदर आहात." "अहो अशोकजी, पण माझं लग्न झालं आहे. प्लीज तुम्ही माझ्याबद्दल असा विचार करू नका." "अहो पुष्पलता, काय झालं? तुमचं लग्न झालं असेल, पण तरीही तुम्ही मला खूप आवडता. आज जी साडी तुम्ही घातली आहे, त्यामध्ये तुम्ही अगदी मादक दिसत आहात. असं वाटतंय तुम्हाला मिठीत घेऊन खूप प्रेम करावं." त्यांनी मागून दोन्ही हातांनी मला पकडलं होतं. मी सुटका करण्याचा प्रयत्न करू लागले, पण त्यांची ताकद जास्त होती. "अहो अशोकजी, प्लीज नको." म्हणून मी विनंती करू लागले. त्यांनी अचानक दोन्ही हात सोडले. मग माझ्या पुढे येऊन माझ्या ओठांवर ओठ टेकवत चुंबन घेऊ लागले. तेवढ्यात मला खूप राग आला आणि मी जोरात त्यांना बाजूला ढकललं. मी म्हणाले, "अशोकजी, हे बघा, तुमचं जे वागणं आहे ते मला अजिबात आवडणार नाही. तुमच्या मनात जे काही विचार आहेत ते मनातून काढून टाका." "पुष्पलता, तू मला खूप आवडतेस. मी तुझा दिवाना झालोय. हे बघा, तुम्ही विवाहित आहात. तुमची बायको आहे. कृपया माझ्याबद्दल असा चुकीचा समज मनात ठेवू नको." अशोकजी म्हणाले, "काय झालं पुष्पलता? तुझं माझ्यावर प्रेम नाही का?" ते थोडं माझ्याकडे सरकले. "हे बघा, माझ्यापासून लांब व्हा. मला स्पर्श करू नका." "पुष्पलता, नाही म्हणू नका. आज मला काही करून तुमचं प्रेम मिळवायचं आहे." ते परत माझ्या जवळ आले आणि माझा हात पकडू लागले. मी म्हणाले, "अशोकजी, मी त्या प्रकारची बाई नाही. माझ्याबद्दल तुम्ही असा समज ठेवू नका." अशोकजी पुन्हा म्हणाले, "पुष्पलता, तू मला काय बोलते? माझी मदत घेणं आवडतं का तुला? आणि माझं प्रेम नाही आवडत का?" मी म्हणाले, "म्हणजे काय म्हणताय?" "अशोकजी, मला कळलं नाही." "पुष्पलता, मी इतक्या वेळा तुला पैसे देऊन तुझी मदत केली. तू पैसे घेताना कधी नाही म्हणालीस. आणि आता मी फक्त प्रेम मागतोय. मग का नकार देते मला?" "अशोकजी, हे बघा, मला तुमच्याबद्दल आदर आहे. तुम्ही माझी मदत केली आहे. त्याबद्दल मी तुमची खूप ऋणी आहे. तुम्हाला माझी काही मदत हवी असेल तर मी नक्कीच करेन. पण माझ्याकडून कृपया असं काही मागू नका, ज्यामुळे माझी प्रतिष्ठा स्वतःच्या नजरेत कमी होईल. अशोकजी, मी एक विवाहित स्त्री आहे आणि माझ्या पतीसोबत मी निष्ठावंत आहे." "अहो पुष्पलता, पण तुझा पती नेहमी घराबाहेर असतो." "होय, घराबाहेर असला तरी तो माझ्या हृदयात आहे." मी ठामपणे म्हणाले. "माझं आणि माझ्या पतीचं प्रेम अपार आहे. मी त्यांना धोका देऊ शकत नाही. कृपया तुमच्या मनातील चुकीच्या भावना आत्ताच काढून टाका." अशोकजी आता शांत स्वरात म्हणाले, "पुष्पलता, मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती." तेव्हा मी उत्तरले, "ते पैसे जे मी तुमच्याकडून घेतले आहेत, मी ते लवकरात लवकर परत करेन, तेही व्याजासहित. पण माझ्याशी कोणतंही अनैतिक नातं तुम्ही अपेक्षित करू नका. मी त्या प्रकारची महिला नाही." ते पुन्हा म्हणाले, "पुष्पलता, मी जे मागत आहे ते नाही दिलं तर बघ किती अडचणीत पडशील." मी घाबरून म्हणाले, "अशोकजी, तुम्ही माझ्यासोबत काय करत आहात?" कारण तेव्हा मला खूप भीती वाटली. ते म्हणाले, "त्या दिवशी माझ्या मोबाईलमध्ये जे फोटो काढले तुमचे आणि माझे, मी ते इंटरनेटवर टाकेन. संपूर्ण गावात फोटो व्हायरल होतील. मग सगळे सगळे हसतील. तुझी बदनामी होईल. चालेल का तुला?" आता मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली. "अशोकजी, प्लीज असं करू नका. तुम्ही म्हणत होतात की ते फोटो डिलीट करून टाकणार आहात." "नाही." ते म्हणाले, "मी अजून डिलीट केले नाहीत. कृपया असं करू नका." मी नम्रतेने विनंती केली. "माझी इज्जत जाईल. माझ्या नवऱ्याचा माझ्यावर असणारा विश्वास तुटेल.
माझा नवरा एकटा पुण्यात राहून माझ्यासाठी व माझ्या मुलीसाठी कष्ट करतो. त्यांना कळलं तर त्यांचा माझ्यावरचा विश्वास तुटेल. तुम्ही ते फोटो कृपया डिलीट करून टाका. ते मोबाईल काढून फोटो दाखवत म्हणाले, हे बघ पुष्पलता, आता जर तुम्हाला जे पाहिजे ते दिलं नाहीस आणि मला जे करायचं आहे ते करू दिलं नाहीस, तर हे फोटो मी संपूर्ण गावात पसरवेन. मला तर काहीच कळत नव्हतं. मी घाबरून म्हटलं, अशोकजी, तुमच्याकडून मला अशी अपेक्षा कधीच नव्हती. मी तुमच्यावर विश्वास ठेवला. तुम्ही माझा विश्वासघात करत आहात. पुष्पलता, मी देखील तुमची मदत केली. तुमच्याकडून जे हवं ते मागण्याचा अधिकार नाही का मला? तुम्हाला जवळ येऊ देत नाही. मला जवळ येऊ दे. पुष्पलता, हे बघ, मी त्या प्रकारची स्त्री नाही. तुम्हाला माझ्याकडून दुसरी काही मदत हवी असेल तर मी ती नक्की करेन. पैसे परतही करेन. त्यामुळे माझ्याकडून अशी चुकीची अपेक्षा ठेवण्याची गरज नाही. त्यांनी मोबाईल माझ्याकडेच धरला होता. आता काय करावं मला काही कळेना. मी प्रेमाने ते फोटो बघण्यास तयार झाल्यासारखी भूमिका घेतली. मी म्हटलं, बरं पाहू द्या मला कसे फोटो आहेत ते. त्यांना वाटलं की मी त्यांच्यासमोर झुकते व आम्ही पुढे काही करू शकतो. त्यांनी हातातील मोबाईल अजून माझ्याजवळ केला. मी त्यांच्या हातातून तो मोबाईल घेतला आणि बाहेर जाऊ लागले. पण मी आता क्षणाचाही विलंब न करता तिथून जोरात धाव घेतली आणि पळतच घराच्या मागच्या दारी पोहोचले. तिथे मोठा दगड होता. मी तो मोबाईल जोरात दगडावर आपटवला. मोबाईल फुटला. त्यानंतर मी तो मोबाईल उचलला आणि पळतच तिथे असलेल्या पाण्याच्या टाकीकडे गेले. तेवढ्यातच अशोकही माझ्या मागे धावत आला. परंतु तो माझ्या जवळ आला. मी आधीच मोबाईल फोडून तो पाण्याच्या टाकीत टाकला होता. अशोक माझ्याकडे खूप रागाने पाहू लागले. त्यांच्या डोळ्यात अतिशय राग आणि तिरस्कार झळकत होता. मला वाटलं ते मला मारतील. ते म्हणाले, पुष्पलता, तू मोबाईल फोडून टाकलास का? होय, मी मोबाईल फोडून पाण्याच्या टाकीत टाकला आहे. बघा तुमचा मोबाईल. ते पाण्याच्या टाकीजवळ येऊन आत पाहू लागले. मोबाईल तळाशी पडला होता. मी म्हणाले, या मोबाईलमध्ये तुम्ही काढलेले फोटो आहेत ना? आणि त्याच फोटोमुळे तुम्ही मला धमकी देत होतात. हे घ्या, मोबाईल फोडून टाकला. आता तुम्हाला जे करायचं आहे ते करा. पण मी तुमच्यासोबत असं काही चुकीचं करणार नाही. कळलं का? तेवढ्यात घराच्या मागून एक आजी आली. ती तिथे बसलेली होती वाटतं. ती म्हणाली, काय ग पुष्पलता, काय झालं? एवढं जोराजोरात काय बोलते? अगं आजी, काय नाही. अशोकने तिच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात राग तीव्र होता. पण ते मला काहीही करू शकले नाहीत, कारण आजी तिथे होती. मी म्हणाले, अशोक, तुम्ही मला मदत केल्याबद्दल मी तुमची खूप ऋणी आहे. पण तुम्ही माझ्यासोबत ज्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तो मला बिलकुल आवडला नाही. म्हणूनच मोबाईल फोडला. मला त्याची खंत आहे, पण माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. अशोक, आता तुम्ही एक सेकंदही थांबू नका इथं. तुम्ही तुमच्या घरी चालते व्हा. आणि हो, लवकरच मी तुमचे पैसे परत करीन. अशोक आता खूप खजील झाले होते. त्यांना माझ्यावर खूप संताप होता, पण ते आता माझं काहीही नुकसान करू शकत नव्हते. अशोक म्हणाले, पुष्पलता, तू अजिबात चांगलं केलं नाहीस. मी बघून घेईन तुला. ते मला धमकी देत माझ्या घरातून बाहेर निघून गेले. पाण्याच्या टाकीत पडलेला मोबाईल मी पाण्यात हात घालून बाहेर काढला. त्याला चालू करून पाहिलं, पण सुदैवाने तो चालू झाला नाही. मोबाईल थोडा फार नीट दिसत होता, पण मी अजून दगडावर त्याला जोराने आपटून त्याचा पूर्ण भुगा करून टाकला. अशोक त्यांच्या घरी निघून गेले होते. पण आता मला अतिशय वाईट वाटत होतं. अशोक यांच्याबद्दल मी किती चांगला विचार केला होता. त्यांना किती चांगला व्यक्ती समजत होते. पण त्यांच्या मनात माझ्याबद्दल अशा चुकीच्या इच्छा होत्या. त्यांची माझ्यासोबत चुकीचं करायची योजना होती, याची मला अजिबात कल्पना नव्हती. ते गेल्यानंतर मला स्वतःलाच वाईट वाटू लागलं. मी चुकीच्या व्यक्तीकडून मदत घेतली, चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला. मला रडू देखील आलं. बरं झालं आज अशोक यांना मी योग्य वेळी थांबवलं, नाहीतर आज मी स्वतःचा स्वाभिमान गमावून बसले असते. माझ्या देवासारख्या नवऱ्याला नकळत धोका दिला असता. मी आता घरात गेले. माझं काही सोनं पडलेलं होतं. आता माझ्या मनात विचार आला की लवकरात लवकर अशोक यांचे पैसे परत करायचे.
मी माझं सोनं घेऊन सोनाराच्या दुकानात गेले. माझ्याकडे थोडंफार सोनं होतं. ते सर्व सोनं मोडून टाकलं. त्यातून 28,000 रुपये मिळाले. ते पैसे घेऊन मी घरी आले. आता मला अशोक यांचे पैसे परत करायचे होते. ते घरात नव्हते आणि मी त्यांना पैसे द्यायला त्यांच्या घरी देखील जाऊ शकत नव्हते, कारण त्यांच्या बायकोला हे समजलं असतं. मी दारातच बसले आणि अशोक कधी बाहेरून येतात याची वाट पाहू लागले. जवळजवळ 1 तासाने अशोक बाहेर गेले होते. ते घरी परत आले. ते घराजवळ आले असता मी त्यांच्याकडे पाहून इशारा केला आणि हळूच म्हटले, "इकडे या." ते आता माझ्या घराकडे चालत आले. मी घरात गेले आणि त्यांना आतमध्ये बोलावले. लगेचच मी पैसे बाहेर काढले आणि 25,000 रुपये त्यांच्या हातात दिले. मी म्हणाले, "अशोक, हे घ्या 25,000 रुपये. यामध्ये 20,000 रुपये तुमची मूळ रक्कम आहे आणि 5,000 रुपये व्याज आहे तुमच्या पैशांचे." अशोक आता एक शब्दही बोलले नाहीत. बोलायलाही त्यांच्याकडे काही शिल्लक नव्हते. मी पुढे म्हणाले, "हे बघा अशोक, तुमचे 20,000 रुपये परत आले आहेत आणि वरून 5,000 रुपये व्याज देखील दिलं आहे. आता तुमचा आणि माझा संबंध इथून संपला. तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता." ते माझ्याकडे पाहतच राहिले. काही न बोलता ते माझ्या घरातून बाहेर पडले. अशोकचे पैसे परत केल्यानंतर मला आता शांत वाटू लागलं. शांत डोक्याने मी खुर्चीवर बसले. सर्व विचार डोक्यात फिरत होते, पण मला समाधान देखील वाटत होतं. बरं झालं, माझं सोनं गेलं तरी चालेल, पण अशोकचे पैसे मी परत केले. आता कधीच कोणाकडून अशा प्रकारे मदत घेणार नाही, हे मी मनाशी ठरवलं. अशोक यांच्याकडून पैसे घेतले, ही एक चूक झाली, पण भविष्यात अशी चूक पुन्हा होऊ द्यायची नाही, हे मी पक्क ठरवलं. काही दिवसात माझे पती घरी आल्यानंतर मी त्यांना सर्व काही सांगितलं. ते ऐकल्यानंतर सुरुवातीला त्यांना खूप राग आला. ते म्हणाले, "मी आत्ताच जातो आणि अशोकला दाखवतो." पण मी त्यांना म्हणाले, "जाऊ द्या, जे झालं ते झालं." माझ्या नवऱ्याला खूप संताप आला होता, पण मी कसा तरी त्यांचा संताप शांत केला. मित्रांनो, नवरा आणि बायकोचं नातं हे फक्त 2 व्यक्तींमधील नाही, तर 2 हृदयांचं, 2 आत्म्यांमधील एक पवित्र आणि विश्वासावर उभं असलेलं बंधन असतं. कधी वेळ अशी येते की आपल्याला काही काळासाठी एकमेकांपासून दूर राहावं लागतं. मानलं तर हा दुरावा फक्त शरीराने असतो, मनाने नव्हे. अशा काळात नात्याची खरी कसोटी लागते. तेव्हा आपण आपला संयम, आपला विश्वास आणि आपल्या जोडीदाराबद्दलचं प्रेम टिकवून ठेवलं पाहिजे. असा काळ खरोखर नाजूक असतो. कधी एकटेपणा, तर कधी परिस्थिती आपल्याला डळमळीत करू शकते. पण जर आपल्यात आपल्या नात्याबद्दल निष्ठा, आपल्याला मिळालेल्या प्रेमाची किंमत आणि स्वतःवर विश्वास असेल, तर कोणतीही अडचण आपल्याला चुकीचं पाऊल उचलायला भाग पाडू शकत नाही. खरं प्रेम हे फक्त जवळ असण्यात नाही, तर लांब असतानाही एकमेकांच्या आठवणीत, विश्वासात आणि मनाच्या खोल कप्प्यात जपलेलं असतं. त्यामुळे आपल्या जोडीदारात व आपल्यात कितीही अंतर आलं तरी प्रेमात अंतर येऊ देऊ नका, कारण खरी साथ ही शरीराची नव्हे, तर मनांची असते. मित्रांनो, जर तुम्हाला माझी ही कहाणी आवडली असेल तर लाईक जरूर करा. या कथेबद्दल मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सदैव आनंदी रहा. धन्यवाद.